2023 मध्ये गाजलेले 5 हिंदी सिनेमा। 2023 या वर्षामध्ये 50हून अधिक हिंदी सिनेमा प्रदर्शित झाले होते, पण त्यातील मोजक्याच सिनेमांनी हे वर्ष गाजवलं। 2023 मध्ये सर्वात जास्त कमाई केलेले 5 हिंदी सिनेमा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे त्यातील पहिल्या 2 सिनेमांनी तर 1000 करोड पेक्षाही जास्त कमाई केली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 5 लिओ। 19 ऑक्टोबर 2023 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या लिओ सिनेमामध्ये साऊथ सुपरस्टार विजय थलपती मेन रोल मध्ये होता। या सिनेमाला बनवण्यासाठी 225 करोड रुपये एवढा खर्च आला होता आणि लिओ सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 617 करोड रुपये एवढं होतं। नंबर 4 गदर 2। 11 ऑगस्ट 2023 या दिवशी गदर 2 सगळीकडे प्रदर्शित झाला होता। गदर 2 मध्ये सनी देओलने मुख्य अभिनेता तर अमीषा पटेलने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे। लगातार 32 सिनेमे फ्लॉप दिल्यानंतर सनी देओलला गदर 2 च्या रूपाने एक ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला। विशेष गोष्ट म्हणजे गदर 2 हा सिनेमा फक्त 60 करोड रुपये एवढ्या लो बजेट मध्ये तयार झाला आहे, तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 691 करोड रुपयांची बंपर कमाई केली होती। नंबर 3 ॲनिमल। नुकतेच 1 डिसेंबर 2023 या तारखेला ॲनिमल हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला। या सिनेमामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना अशा दिग्गजांनी अभिनय केला आहे। या सिनेमाचे बजेट 150 करोड रुपये इतके होते, तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 817 करोड रुपये कमवले आहेत। नंबर 2 पठाण। 25 जानेवारी 2023 रोजी आलेल्या शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा या वर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे। या सिनेमाला बनवण्याचे बजेट 250 करोड रुपये एवढे होते, तर पठाण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1050 करोड रुपयांची बंपर कमाई केली होती। नंबर 1 जवान। 7 सप्टेंबर 2023 या तारखेला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेला जवान हा सिनेमा या वर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे। या सिनेमामध्ये शाहरुख खान मेन रोल मध्ये आहे। जवान या सिनेमाचं बजेट 300 करोड रुपये एवढं होतं, तर या सिनेमाने 1150 कोटी रुपयांचं छप्पर फाडके कलेक्शन केलं आहे। 2023 मध्ये पठाण आणि जवान हे 2 सिनेमे सुपरहिट करून शाहरुख खानने बॉलिवूड किंग आपणच असल्याचं सिद्ध केलं आहे। यावर तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की लिहा। जय महाराष्ट्र।